चला तर मंडळी, मऊ लुसलुशीत साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते बघूया. पहिल्यांदा तर साबुदाणा रात्रीच भिजत ठेवायचा, म्हणजे रात्रभर छान भिजतो आणि सकाळी मस्त असा फुलला जातो. त्यानंतर ना खालीच साबुदाण्यामध्ये जाड असं शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यामुळे ना कढईला चिटकत नाही शाबू आणि रबरासारखा होत नाही अगोदर शेंगदाणे मिक्स केल्यामुळे. नंतर ना आज दही नव्हतं, त्यामुळे तोंडी लावण्यासाठी मिरच्या तळून घेतल्या आणि त्याच तेलामध्ये बटाटा घातला. थोडंसं मीठ घातलं बटाटा शिजण्यासाठी आणि ताट झाकून ठेवलं 5 मिनिट. बटाटा शिजल्यानंतर साबुदाणा घातला, तोही मिक्स करून घेतला आणि 5-10 मिनटं परत एक वेळा ताट झाकून ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये ना हलवत राहायचं आहे करपू नये म्हणून. तर तयार होते अगदी कमी वेळामध्ये साबुदाणा खिचडी. तर माझ्याकडून ना हिरवी मिरची घालायचंच विसरलं. जेव्हा मी बटाटा घालते तेव्हाच मिरची घालते, तशीच चुकून राहिली खलबत्त्यामध्ये. नंतर दिसली. कधी कधी होतं घाईमध्ये, मंदिरात जायची घाई होती आणि नंतर मग मी मिरची घालून परत एक वेळा परतला. तुमच्यासोबत पण असंच होतं का? नक्की मला कमेंट करून सांगा.